नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। या क्षणी लग्न करूया मीरा। पण ते कसं शक्य आहे? आपण गांधर्व विवाह करू। मी नाडी परीक्षा केली, मीरा पोटूशी राहिली। काय केलंस तू हे? मी काय नाही केलं मावशी। शुभदा सकाळी बाजारपेठेत गेले होते, तिकडच्या सगळ्या ओळखीच्या बायका मला ओळख सुद्धा दाखवत नव्हत्या ग। तिकडची ती पुरुष मंडळी आपापसातच काहीतरी बोलत होती, कुजबुजत होती, जणू काही मीच पाप केलंय। अरे देवा, अगं मीराचे हे प्रताप जर तुझ्या सासरच्या मंडळींना कळले ना तर जमलेलं लग्न मोडायला ही मंडळी मागे पुढे बघणार नाहीत बघ। मी काय केलं? माझा काहीच दोष नाहीये आणि माझं जर हे लग्न मोडलं ना तर मी विहिरीत उडी मारून जीव दे नाही। नाही नाही पोरी, तू असं काही करणार नाहीस बघ। अगं ही तुझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुझं हे लग्न मी मोडू देणार नाही, खरंच। तू काय करणार आहेस? मी काय करणार आहे? मीराचं तोंड गावातल्या कुणालाही दिसणार नाही असं काहीतरी करायला हवं, म्हणजे लोक मीराला विसरतील आणि विषयच संपेल। हो, असंच करायला हवं। साधू महाराज, तुम्ही असे वाटेत का बसलाय? तुम्हाला कुठे जायचंय का? मी तुम्हाला काही मदत करू का? त्या वाटेला जायचं नाही, तिकडे आम्ही जात नाही। म्हणजे आमचं बोलणं तुला कळलं असतं तर तू हुशार आहेस असं आम्ही तुला म्हणालो असतो, पण तू मूर्ख आहेस, महामूर्ख। असेल, आपण साधू पुरुष आहात। तुमच्या बोलण्यामुळे चिडून जाऊन मी तुमच्याशी अद्वा बोलणार नाही। ही दक्षिणा ठेवा, तुम्हाला प्रवासात उपयोगाला येईल। फसव्या माणसांकडून आम्ही काही घेत नसतो। मी फसवा? फसवेगिरी करायची मला काय गरज? ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे सगळं काही आहे, मी का कोणाला फसवेन? आठव, तू कोणाला सोडून आला आहेस ना, कुणी तुझी वाट पाहत नाही ना। नाही, तसं नाही आठवत आहे मला। नाहीच आठवायचं। नको त्या खेळात माणूस रमला की त्याची स्मृती भ्रष्ट होते। पण एक लक्षात ठेव, जो दुसऱ्याला फसवतो त्याच्याशी कोणीतरी फसवणुकीचा खेळ खेळत असतो। पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधून आलास आणि हीन अशा स्त्रीला मणिहार देतोयस। तीच तुझा घात करायला टपलेली आहे। जा, आल्या वाटेने परत जा। तुम्ही मला साधू पुरुष वाटत होतात, पण तसं नाहीये। तुम्ही वेडे आहात, ठार वेडे।
पुष्पा, आलात तुम्ही? चातकासारखी वाट पाहायला लावता आणि मला असं जुरात ठेवून कसला आनंद मिळतो तुम्हाला? पुष्पा अगं काय बी सांगू नका. तुमची वाट पाहण्यात माझा जीव वर खाली होतो आणि तुम्ही मात्र मजेत असता. पुष्पा, तू गैरसमज करून घेऊ नकोस. अगं तुझ्याशिवाय मला नाही करमत, खरंच सांगतोय मी. अगं मी तरी काय करू, व्यवसाय सांभाळावा लागतो आणि तो नाही सांभाळला तर तुझी हौसमौस कशी बघू मी? ते बी ठीक आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय खुशाल सांभाळा, पण याचं आदनमधनं त्याबद्दल माझी काय बी हरकत नाही. तू म्हणत होतीस ना की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते दाखवून द्या. हो, हा बघ, तुझ्याकरता हा मणिहार आणलाय. या बया, खरंच मणिहार. तू काही मागितलंस आणि ते मी तुला दिलं नाही, असं कधी झालंय? पण एवढ्या समाधान नाही मानायची मी. मग आणखीन काय करू तुझ्यासाठी? मग लगीन कराल माझ्याशी? लग्न? तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे ना, मग का नाही? हा असा अचानक लग्नाचा विचार कसा काय आला तुझ्या मनात? कसा आणि काय, लग्न करणार की नाही ते सांगा. मला वेळ लागेल. इतका महत्वाचा निर्णय इतक्या चटकन कसा काय घ्यायचा? काय हरकत आहे, तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर चटकन निर्णय घ्या. पुष्पा, प्रत्येक वेळी मी तुझ्या मनाप्रमाणे वागतो. तू सांगशील तसं करत आलोय मी. लग्नाचा निर्णय पूर्णपणे माझा असेल आणि योग्य वेळ आली की घेईन. सरळ सांगा ना, तुम्हाला माझ्याशी लग्नच नाही करायचं म्हणून. पुष्पा, मी नाचणारी गाणारी बाई म्हणून समाजात मला स्थान नाही आणि तुम्हाला मी फक्त मन रमवण्यापुरतीच हवी आहे. जशी लोक आंबा खाऊन बाटा फेकून देतात तशी उद्या तुम्ही मला फेकून द्याल. पुष्पा, असं का म्हणतेस? तुला कसं पटवून देऊ की माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे ते? एक करू शकता? काय? तुमची समधी संपत्ती माझ्या नावे करा आणि तुम्हाला हवं तेव्हा माझ्याशी लग्न करा. माझी काय बी हरकत नाही. माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर कशी करू मी? आता हेही नाही आणि तेही नाही, मी कसं बरं मानायचं तुमचं माझ्यावर खरं प्रेम आहे ते? आज तू जरा वेगळीच वाटतेस मला. वेगळी म्हणजे कशी? तुझ्या बोलण्यातनं असं जाणवतंय मला की तुझं माझ्यावर प्रेम नसून माझ्या संपत्तीवर प्रेम आहे. काय ग? आता तुम्ही गैरसमज करून घेताय. बरं, संपत्तीचं राहू द्या. आता मी जे सांगाल ते तुम्ही कराल? आता काय करू मी? माझ्या पायात तुमच्या हाताने चाळ बांधा, मला सगळ्यांसमोर विडा द्या आणि लवून असा मुजरा करा. पुष्पा, हे फार होत आहे. तू तुझी पायरी सोडून बोलतेस. काय? समाजात तुला मान नाही तरीही तुला जवळ केलं. तू मागशील ते मी तुला दिलं, पण याचा अर्थ असा होत नाही की तू मला तुझी हुजरेगिरी करायला सांगशील. मी जे सांगीन ते करणार असाल तरच इथं यायचं, नाही तर निघायचं. पुष्पा, अहो तुमच्यासारखे खूप श्रीमंत लोक पाहिलेत मी. तुम्ही एकटेच नाही, या पुष्पाची तुमकी झेलाची तारीख ठेवतात आणि मगच येतात माझं गाणं ऐकायला. पुष्पा, बोला, जमणार आहे? आज तुझं खरं रूप दिसतंय मला. माझ्यासारखी अनेक श्रीमंत माणसं बघितली असशील तू. त्यांच्या समोर तू नाचशील आणि मला पेटी वाजवायला बसवशील. भय असं बी करू शकते बर का. पुष्पा, काय करताय? थांबताय की जाताय? यापुढे तुझं तोंड पाहणार नाही मी. जाऊन जाऊन जाणार कुठं? एकदा काय पुष्पाने जाळ्यात वडलं तर बाहेर पडणं लई मुश्किल आहे.
ए तू इथे काय करतेस? तुला गाव सोडून जायला सांगितलं होतं ना? बऱ्या बोलानं गाव सोडून जातेस की? दादा माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणतंच पाप नाही केलेले. देवेंद्रशी माझं लग्न झालंय, माझ्यावर विश्वास ठेवा. लग्न झालंय म्हणतेस? मग गळ्यात मंगळसूत्र कुठे आहे? खोटं बोलतेस तू, कलंकिनी आहेस तू. तुझ्यामुळे साऱ्या गावाला मान खाली घालावी लागली, गावाची बेअब्रू केलीस तू. नाही हो दादा, देवेंद्र गावी गेलेत आणि ते लवकर परत येतील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. आणि माझी खात्री आहे ते लवकर येतील आणि सर्वांना सांगतील की मी पतिव्रत आहे, माझं त्यांच्याशी लग्न झालंय. अगं जा, पतिव्रत असल्याचं नाटक मला सांगू नकोस. तू माझ्या समोर रडलीस म्हणजे काय तू पाप केलं नाही असं नाही होत. त्या पोटात जे पाप वाढतंय ना त्याला घेऊन निघून जा. बऱ्या बोलानं निघून जा, नाही तर तुझी खांडोळी करेन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज अरे का त्रास त्याच्या घरी बिचारा निघाला? तिने कोणतंही पाप केलेलं नाही, त्याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. आता तुमचा आमच्यावरही विश्वास नसेल तर गोष्ट वेगळी. महाराज, मीरा तुमची भक्त आहे हे मी जाणतो, पण त्या भक्तीच्या आड जाऊन तिने कुकर्म केलंय, त्यामुळे तुमच्या नावालाही बट्टा लागेल. असं? आधी स्वतःचं वागणं सुधार आणि मग इतरांचे गुणदोष बघ. मीराच्या मावशीच्या सांगण्यावरून तू हिचा खून करायला आलास. देवेंद्रचा मीराशी गांधर्व विवाह झालेला आहे याची साक्ष आम्ही तुम्हाला देतो. या गांधर्व विवाहात मीराने देवेंद्रला मनापासून वरलेलं होतं. याची शिक्षा द्यायची झाली तर ती देवेंद्रला द्यायला हवी, मीराला नव्हे. आणि या उपरही तुमचा आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर मीराला आम्ही आमच्या मठात घेऊन जातो. चल मीरा, आम्ही आहोत, आम्ही तुझं रक्षण करू. आमच्या जवळ असूनही रडतेस मीरा? मी काय करू, काय पाप केले महाराज मी? आणि लोकांनी मला कलंकित समजावं असं मी वागले देखील नाही. इतकं सांगून देखील लोकांचा विश्वास नाही बसत आहे, तर मी काय करावं महाराज? मीरा, आम्हाला माहितीये तुझ्या मनात पाप नव्हतं. तू मनापासून देवेंद्रला पती मानलंस म्हणून आम्ही तुझी बाजू घेतली. महाराज, तरीही समाजाच्या दृष्टिकोनातून तू जे काही केलंस ते पापकृत्य होतं हे नाकारून चालणार नाही. महाराज, सद्य परिस्थितीत समाज गांधर्व विवाहाला मान्यता देत नाही. समाजात वावरताना समाजाने आखून दिलेले नीती नियम आपण पाळायलाच पाहिजेत. मीरा, आमचा गांधर्व विवाह होतोय हे तुम्हाला माहित होतं तर तुम्ही आम्हाला थांबवलं का नाही महाराज? भावनेच्या आहारी जाऊन समाजाची आणि वडीलधाऱ्या माणसांची संमती न घेता स्त्री पुरुष नको इतके जवळ आले की त्यांची हेटाळणी कशी होते हे तुमचं उदाहरण देऊन आम्हाला समाजाला दाखवून द्यायचं होतं. म्हणूनच आम्ही तुम्हा दोघांना एकत्र येऊ दिलं. महाराज, देवेंद्र का नाही येते? एकदा येऊन त्यांनी माझ्या कपाळावर त्यांच्या नावाचं कुंकू लावून जरी परत गेले तरी माझी काही हरकत नाही, मी त्यांना अडवणार नाही. पण त्यांनी सर्वांसमोर येऊन सांगावं की मी त्यांची धर्मपत्नी. बस महाराज, एवढीच माझी इच्छा आहे. मीरा, तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. खरंच महाराज? आमच्या तोंडून जे बोललं जातं ते ब्रह्मवाक्य असतं, ठाऊक आहे ना मीरा तुला? होय महाराज. महाराज, तुम्ही? मीरा, मीरा, मी तुला कुठे कुठे म्हणून नाही शोधलं.
शेवटी तू महाराजांच्या मठातच सापडलीस. आत्ता येतो म्हणून गेलात. कुठे होतात इतक्या दिवस? इथे लोकांनी माझं जगणं नकोसं करून टाकलं होतं. का? तुझ्यापासून मीराला दिवस गेले आहेत देवेंद्र. काय? होय देवेंद्र, हिच्याशी तुझं लग्न झालेलं आहे. ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही देवेंद्र. आणि कसा विश्वास ठेवणार? हिच्या गळ्यात मणिमंगळसूत्र घालायचं सोडून तू दुसऱ्या बाईच्या नादी लागून तिला मणिहार देत बसलास. काय? जो दुसऱ्याला फसवतो त्याच्याशी कोणीतरी फसवणुकीचा खेळ खेळत असतो. महाराज, महाराज मला क्षमा करा. मला क्षमा करा. पुष्पाच्या मोहात अडकून गेलो आणि मीराला विसरलो. तुला मीराचा विसर पडला, पण बिचारा मीराला किती सहन करावं लागलं. हिला मावशीने घराबाहेर काढलं, लोकांनी निंदा नालस्ती केली, हिच्यावर कलंकिनी म्हणून ठपका ठेवला. आम्ही वेळेवर पोहोचलो म्हणून तू मीराला जिवंत पाहतोयस. लोक हिला ठार मारायला निघाले होते. मीरा, असं का वागलात तुम्ही माझ्याशी? मीरा मला क्षमा कर. अशी चूक पुन्हा माझ्यातून घडणार नाही हे मी तुला महाराजांसमोर वचन देतो. मला क्षमा कर मीरा. महाराज, देवेंद्र, वाहत जातो ते पाणी. माणसाच्या आयुष्यात कितीही मोठा मोहाचा क्षण आला तरी त्यांनी मेरू पर्वतासारखं निश्चल असायला हवं. मोहाला बळी पडू नये. आपण ज्याला स्वीकारलंय त्याच्याशी प्रतारणा करू नये. पतिव्रतेचा शाप घेऊ नये. होय महाराज, ज्या ज्या लोकांनी मीराला नावं ठेवली आहेत त्या सगळ्यांसमक्ष मीराला मणी मंगळसूत्र घालायला तयार आहे मी. मीरा ही माझी अर्धांगिनी आहे महाराज, म्हणून मी हिला घरी घेऊन जायला आलोय. ठीक आहे, मीरा तुला क्षमा करेल, पण पुन्हा अशी चूक करशील तर मीराचा तळतळाट घेशील. आयुष्यात तुला कोणतं सुख लाभणार नाही. तुझी सगळी संपत्ती लोप पाहून तू अक्षरशः उघड्यावरती येशील. नाही महाराज, मी मीराला कधीही अंतर देणार नाही. मीरा, जी महाराज. याला शिक्षा देणार आहेस की क्षमा करणार आहेस? जो चुकतो आणि आपली चूक सुधारतो तोच खरा माणूस. मी यांना क्षमा करून पती मानण्यास तयार आहे. आम्हाला आशीर्वाद द्या. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. कुणी कुणावर किती प्रेम करावं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी असं प्रेम करताना आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडतील असं कधीही कुणी वागू नये. अमरेंद्र स्वामी, ही गजानन महाराजांसारखी मंडळी लोकांची दिशाभूल करून त्याचा स्तोम माजवतात. कर्मकांडाला बगल देऊन आपल्या रसाळवाणीनं अशी माणसं आपण देव असल्याचं चित्र उभं करतात. एकदा बघूच हा गजानन महाराज आहे तरी कोण.